गुड इवनिंग एवरीबॉडी। 6 o'clock हो गए। हाँ, चलो अभी हम जाएंगे सीधा प्रेजेंटेशन में। ओके। लिसन केयरफुली। टुडे we are going to study our fifth chapter inside the atom. This is from chemistry section. Okay. हाँ, तो पहला एज पर रूल मैं क्या करूंगी, जो रिड्यूस पार्ट है वो आपको बताऊंगी। ओके। तो पहला अपना सब बच्चों अपना बुक खोलो, हाथ में पेंसिल ले लो और मैं जो बोलती हूँ उसको काट करो। ओके। दिस लेसन इज वेरी इंपॉर्टेंट टू 8, 9, 10, 10 स्टैंडर्ड। सो देर इज मिनिमम रिड्यूस पार्ट। तो फर्स्ट है पेज नंबर 28। कैन यू रिकॉल? मिल गया? कैन यू रिकॉल? वो 2 क्वेश्चन है, उनको काट करो। ओके। देन पेज नंबर 29। ट्राई दिस। मिल गया सबको? इसमें 2 क्वेश्चन है, देखो वो भी कट करना है। देन कम टू द पेज नंबर 30। देर इज नो एनी पार्ट रिड्यूस। देन पेज नंबर 31। डू यू नो? पेज नंबर 31। डू यू नो? पूरा बॉक्स है, उसको फुली करो। ओके। देन पेज नंबर सीधा जाएंगे पेज नंबर 33। दिस इज वेरी इंपॉर्टेंट चैप्टर, सो देर इज नो रिड्यूस पार्ट, मिनिमम रिड्यूस, मिनिमम। कौन सा है? कैन यू टेल? देखो कैन यू टेल में 2 क्वेश्चन है, उनको थोड़ा क्रॉस कर लो। देन पेज नंबर 36। पेज नंबर 36, उसमें कलेक्शन ऑफ इंफॉर्मेशन लास्ट टॉपिक है, देखो मिल गया सबको? हाँ, उसको क्रॉस करो। देन पेज नंबर, चैप्टर ही खत्म हो गया, तो यहाँ तक हो गया हमारा। हाँ, तो चलो जाएंगे बैक टू, मैं देखती हूँ आपको कितने लोगों को समझ में आया। हाँ, कौन कौन सा पार्ट रिड्यूस करना है समझ में आया? सबने किया? चैट बॉक्स में लिख के दे दो, सबने किया? हाँ, तो आज का हमारा जो चैप्टर है वेरी वेरी इंपॉर्टेंट फॉर टू 8th स्टैंडर्ड, 9th स्टैंडर्ड एंड 10th स्टैंडर्ड। तो लिसन केयरफुली, लर्न इट केयरफुली। ओके। चलो फिर से जाएंगे हम हमारा लेसन। एकदम इजी है, लेकिन केमिस्ट्री का पार्ट है, समझने में थोड़ी सी डिफिकल्टी रहती है। तो 7th स्टैंडर्ड तक आपने बहुत कुछ पढ़ा होगा, उसके ऊपर आपका कितना नॉलेज है इस पे डिपेंड करता है ये चैप्टर आपको कितना इजीली, आसानी से आप समझ पाएंगे। ओके। द नेम ऑफ चैप्टर इनसाइड द एटम। एटम, व्हाट इज एटम? क्वेश्चन ही दिया है, कैन यू रिकॉल में उन्होंने पूछा है, देखो व्हाट इज मीन बाय द मैटर। सेकेंड क्वेश्चन है व्हाट इज एन एटम, एंड थर्ड क्वेश्चन है व्हाट इज द स्मॉलेस्ट यूनिट ऑफ द मैटर। तो ये पहला आपको समझ में आना चाहिए मैटर क्या होता है। तो अपने सामने जो जो चीजें दिखती है ना, उसको हम मैटर बोलते हैं। दो द सब्सटेंस विच हैज स्पेसिफिक मास एंड it occupies the space, it is called as matter. Understand? एंड मैटर का जो स्मॉलेस्ट मिनिमाइज जो पार्ट रहता है, पार्टिकल रहता है, उसको हम एटम बोलते हैं। तो आपको समझ में आया होगा कि ऐसा एटम का पार्टिकल मिल मिल के मैटर बन जाता है। ओके। व्हाट इज द स्मॉलेस्ट यूनिट ऑफ द मैटर? तो उसका क्वेश्चन आंसर भी इतना आसान है कि ये स्मॉलेस्ट जो पार्ट है उसको ही हम एटम बोलते हैं। तो ये मैं अभी आपको बता रही हूँ कि एकदम स्मॉलेस्ट पार्टिकल जो है, जो हम देख नहीं सकते हैं आंखों से, वो ऐसा वाला जो पार्टिकल है उसको एटम बोलते हैं। तो एटम के अंदर क्या है ये हमें आज लर्न करना है। ओके।
तो ये मराठी वाले बच्चों थोड़ा सा सुन लो फिर से एक बार की ऍटम म्हणजे काय, अणु म्हणजे काय असतो, तो अणु कशापासून बनलेला असतो आणि अणु एकत्र येऊन काय काय बनतं आणि जो मॅटर म्हणजे ती जी वस्तू त्याचा स्मॉलेस्ट पार्ट असतो त्याला काय म्हणतात. तर तुम्हाला अगदी मराठीत माहिती असणार आहे की अणुच्या सगळ्यात म्हणजे मूलद्रव्याच्या सगळ्यात छोट्या पार्टला काय म्हटलं जातं, अणु. मग तो अणु आहे तो जर छोटा असेल तर त्याच्या आतमध्ये काय आहे. तर आता आपण केमिस्ट्री लर्न करणार आहोत त्यामुळे कितीही छोटा पार्ट असला तरी त्याचं इंटरनल स्ट्रक्चर काहीतरी असतंच. मग ते स्ट्रक्चर काय आहे त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. ओके. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एका पॅराग्राफ मध्ये मिळणार आहेत बघा. वी हैव सीन दैट मैटर इज मेड अप ऑफ मोलेक्यूल. अभी ये मोलेक्यूल क्या है ये भी मैं बताती हूँ. मोलेक्यूल मीन्स जो एटम है वो 1 2 3 4 वैसे मोर देन 1 ऐसा एटम एक साथ आते हैं, केमिकली रिएक्ट होते हैं और तब बनता है, उसको बोलते हैं मोलेक्यूल. तो वो सेम एटम का भी हो सकता है और डिफरेंट डिफरेंट एटम्स का भी हो सकता है. तो हम एक नीचे वाला बॉक्स है उसमें सब पता चल जाएगा. ओके. molecules are formed from atoms. देखो what is molecule and molecules are formed from atoms. Effectively by an atom is the smallest unit of matter. Of course ये आपको अभी पता चला होगा कि atom is the very smallest part of the matter and molecule is formed from the atoms. मतलब atom के बाद जो बड़ा पार्टिकल है उसको बोलेंगे हम molecules. लेकिन ये मोलिक्यूल जो रहते हैं वो ऐसा 2 एटम्स एक साथ आते हैं, 2 3 4 कितने भी, लेकिन मोर देन 1. हाँ. एन एटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट. इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य की ज्यालाच आपण मॅटर असं म्हटलं की नाही त्यालाच इलेमेंट पण म्हटलं जातं. समजलं. अशी 2-3 नावं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेली असतात पण हे सगळं समजून घ्यायचं की हे सगळं एकच असतं आणि त्यासाठी तुमचं डिटेल स्टडी खूप महत्वाचं असणार आहे. त्यामुळे हे 8th स्टँडर्डला तुम्हाला जे आज देणार आहे ते सगळं तुमचं बेसिक नॉलेज असणार आहे आणि ते बेसिक नॉलेज तुम्हाला 9th आणि 10thला इवन 9th 10th नाही तुम्ही पुढे जाणार असाल तरी तुम्हाला हे खूप उपयोगी पडणार आहे. समजलं. An atom is the smallest particle of an element which retains its chemical identity in all the physical and chemical changes. म्हणजेच आता हे मी तुम्हाला सांगितलं की केमिस्ट्री आहे त्यामुळे त्या केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला जे काही चेंजेस दिसतात ते एकतर 2 प्रकारचे असतात. फिजिकल म्हणजे तुम्हाला वरचेवर दिसणारे चेंजेस आणि केमिकल चेंजेस म्हणजे तुमचे इंटरनली रिॲक्शन होऊन तयार होणारे जे चेंजेस आहेत त्याला केमिकल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते बघा. फिजिकल चेंज म्हणजेच काय असणार आहे तुमचं पाण्याचं बर्फ होणं. समजते सगळ्यांना. जे आपण पाणी आहे ते डीप फ्रीजरला टाकलं की तुम्हाला त्याचा बर्फ मिळतो आणि ते बर्फ आपण काढून ठेवलं 10-15 मिनिटांनी पुन्हा काय होणार आहे त्याचं लिक्विड फॉर्म होणार आहे. म्हणजेच वॉटरचा लिक्विड फॉर्म आहे तो सॉलिड मध्ये जातो. म्हणजे हा त्याचा फिजिकल चेंज आहे कारण सॉलिड मधला तो जो बर्फ आहे त्याला बाहेर काढून ठेवलं की पुन्हा तो लिक्विड मध्ये येतो. म्हणजे हा टेम्पररी जो चेंज आहे त्याला काय म्हटलं जातं फिजिकल चेंज. आणि केमिकल चेंज म्हणजे जे चेंज आहेत की जे पुन्हा कधी त्याच्या मूळ याच्या फॉर्म मध्ये मिळत नाही. आता त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर आपलं साखर वगैरे आपण जे बनवतो किंवा वॉटर मोलेक्युल जो आहे तो केमिकल चेंज आहे किंवा सिंपल तुमचं घरामध्ये दुधाचं दही बनवणं हा जो प्रकार आहे त्याला केमिकल चेंज म्हणतात कारण पुन्हा दह्यापासून तुम्ही दूध मिळवू शकत नाहीत. समजतंय. हा. आता हिंदीवाल्या मुलांसाठी सांगते बघा की ऍटम मध्ये तुमचं काय असतं की जे छोटा पार्टिकल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही चेंजेस मिळतात ते चेंजेस तुमचे 2 टाइप के रहते हैं. एक फिजिकल. फिजिकल मतलब जो टेम्पररी चेंज रहता है उसको फिजिकल चेंज बोलते हैं कि हम लोग क्या करते हैं एक ऐसा अभी मैंने बताया कि आपको कि ये जो फिजिकल चेंज है वो उसमें चेंज मिलता है. ये वाटर से आइस बनता है लेकिन आइस से भी तुरंत वाटर मिल सकता है तो वो फिजिकल चेंज हो गया. और मिल्क से कर्ड बन गया वो केमिकल चेंज है क्योंकि इसमें कुछ केमिकल रिएक्शन हो गई और उसके बाद में कर्ड से हम फिर से मिल्क नहीं बना सकते. ओके. तो इट्स कॉल्ड केमिकल चेंज. ओके. तो अभी इसके ऊपर आपको ये बहुत बड़ा टेबल दिया है. अभी मैंने आपको 2-3 मिनट पहले रीड करने के लिए बोला था. तो
उसमें क्या क्या दिया है ये पहला देख लो, नेम ऑफ द सब्सटेंस, देन फॉर्मूला, then is an atom, is an molecule, single type of atom in molecule, different types of atom in the molecule, element and compound. तो अभी देखो ये मैंने वाटर का ही एग्जांपल दिया था और फर्स्ट आपका वाटर का ही एग्जांपल है। तो वाटर ये उसका फॉर्मूला है H2O। तो ये एटम है क्या मोलेक्यूल है या सिंगल टाइप मोलेक्यूल है या डिफरेंट टाइप मोलेक्यूल है, ये एलिमेंट है या कंपाउंड है, ये आपको मालूम करना है। तो फर्स्ट दो तीन एग्जांपल दिए हैं उन्होंने, तो उन्होंने खुद बता दिया कि वो क्या है, टिक मार्क करके बताया। और नीचे वाला जो है वो आपको होमवर्क के लिए मैं रखूंगी। ओके, तो पहले मैं समझा देती हूँ आपको। वाटर बोलेंगे तो उसमें आता है हाइड्रोजन एंड ऑक्सीजन, दोनों का कॉम्बिनेशन होता है। मतलब हाइड्रोजन एक एलिमेंट रहता है, ऑक्सीजन एक एलिमेंट रहता है, वो केमिकली रिएक्ट होते हैं और वाटर मोलिक्यूल फॉर्म होता है। ओके, तो दो मोलिक्यूल जो फॉर्म होते हैं तो बिल्कुल ये एटम नहीं है, क्योंकि H इज द सिंबल ऑफ हाइड्रोजन, लेकिन यहाँ H2 लिखा है और O इज द ऑक्सीजन, दोनों का कॉम्बिनेशन हुआ है। तो कॉम्बिनेशन होके जो केमिकली रिएक्ट होके एक प्रोडक्ट बना है उसको कंपाउंड बोलते हैं। समझ में आया? तो इट इज आल्सो मोलिक्यूल एंड इट इज आल्सो कंपाउंड। ओके, हाँ। और ये डिफरेंट टाइप्स ऑफ मोलिक्यूल है, उसमें क्या है, तो मैंने अभी आपको बताया कि एक जैसे दो एटम मिलके केमिकली रिएक्ट होके मोलिक्यूल बन सकता है या डिफरेंट मोलिक्यूल साथ में आके भी बन सकते हैं। समझ में आया? तो यहाँ वाटर में हाइड्रोजन का मोलिक्यूल आया है और ऑक्सीजन का भी आया है, मतलब दो डिफरेंट एटम कंबाइन हो गए और वाटर मोलिक्यूल फॉर्म हो गया, तो उसको बोलते हैं कंपाउंड। समझ में आया सबको? सेकंड दिया है ऑक्सीजन। ऑक्सीजन का सिंबल हम तो वो वैसे ही ओ लिखते हैं, लेकिन यहाँ O2 दिया है, तो ये O लिखा होता तो ये एटम रहता। समझ में आया? O2 लिखा है इसलिए वो मोलिक्यूल है। मतलब ऑक्सीजन के दो एटम केमिकली कंबाइन हो गए, उसमें रिएक्शन हो गई और ऑक्सीजन का वन मोलिक्यूल फॉर्म हो गया। ओके, और ये डिफरेंट टाइप नहीं है, एक ही ऑक्सीजन, मतलब ऑक्सीजन के ऑक्सीजन बीच में रिएक्शन हो गई, इसलिए उसको बोलते हैं सिंगल टाइप ऑफ मोलिक्यूल। टिक मार्क कहाँ किया है? सिंगल टाइप में। समझ में आया? और ऑक्सीजन मोलिक्यूल इज द एलिमेंट, ये तो कंपाउंड नहीं है। ओके, हाँ। तो थर्ड है हेलियम। हेलियम में भी हेलियम इज द सिंगल एटम है, देखो, इसलिए उसको टिक मार्क कहाँ किया है? एटम में। ओके, समझ में आया? हाँ, और सिंगल है इसलिए वो सिंगल एटम मोलिक्यूल हो गया। और ये भी हेलियम एक, ऑल दीज आर एलिमेंट्स, जो जो कंबाइन होके मिलते हैं उनको बोलते हैं, केमिकली कंबाइन होके जो प्रोडक्ट तैयार होता है उसको कंपाउंड बोलते हैं। जो लेकिन मोलिक्यूल रहते हैं उनको एलिमेंट ही बोलते हैं, जो एटम रहते हैं सिंगल उनको एलिमेंट ही बोलते हैं, क्योंकि ये एलिमेंट का स्मॉलेस्ट पार्ट रहता है। ओके, हाँ। तो यहाँ तक तो सब दिया है, देखो उन्होंने तीन तो दिए हैं। तो अभी आपको कितना समझ में आया उसके ऊपर डिपेंड रहेगा आपका ये टिक मार्क। फिर भी मैं ओरली आपको बता देती हूँ, जैसा O2 है बिल्कुल हाइड्रोजन वैसा है, तो उसमें क्या आएगा? एटम सेक्शन में आएगा। समझ में आया? सॉरी, मोलिक्यूल सेक्शन में आएगा। समझ में आया? हाँ। तो ये सिंगल टाइप आएगा या डबल आएगा? H2, मतलब H का H से कॉम्बिनेशन हो गया तो मतलब ये सिंगल में आएगा। ओके, और ऑफ कोर्स ये एलिमेंट रहेगा। ओके, हाँ। तो अभी NH3 है, N2 है, CH4 है, ऑर्गेनिक है, Ne है, Cl2 है। तो ये सब जो सिंबल दिए हैं ये सब सिंबल के नेम आपको लेफ्ट साइड में दिए हैं, तो उनका जो ये लिख के दिया है उसको देख के ही आपको पता चलेगा। तो अभी कितना समझ में आया ये टेस्ट करने के लिए मैं आपको ये NH3 अमोनिया का पूछती हूँ। तो चैट बॉक्स में मुझे लिख के चाहिए वो एटम है या सिंगल मोलिक्यूल है या डिफरेंट टाइप का मोलिक्यूल है या कंपाउंड है। समझ में आया? तो सब बच्चों अपना अपना चैट बॉक्स में लिखो, और हर एक स्टूडेंट का चाहिए, दो तीन स्टूडेंट करते हैं वैसा नहीं चाहिए। ओके, अभी अभी मैं यहाँ प्रेजेंटेशन में आ गई, तो आप क्या करो, अपना बुक में देख के मुझे आंसर दे दो।
मैं 2 मिनट दे दूंगी सबको, लेकिन आप करो। तो समझ में नहीं आया होगा तो मैं फिर से एक्सप्लेन करूंगी ना। अपना टेक्स्ट बुक खोलो, अपना टाइम ले लो, लेकिन 2 मिनट से ऊपर नहीं मिलेगा। सिंगल है या डबल है ये भी बता दो। ये मोलेक्यूल तो हो गया, लेकिन सिंगल है या डबल है, एलिमेंट है या कंपाउंड है? वेरी गुड। सिंगल कैसे? वेरी गुड। और लिखने वाले हैं कोई? ओके ठीक है। हाँ तो देखो अभी, जिन लोगों को समझ में आया, वेरी गुड। जिनको नहीं समझ में आया उनके लिए मैं फिर से एक बार बताती हूँ। एन स्टैंड फॉर नाइट्रोजन एंड एच स्टैंड फॉर हाइड्रोजन। तो मतलब नाइट्रोजन एंड हाइड्रोजन का कॉम्बिनेशन हो गया, तो ये सिंगल तो हो ही नहीं सकता, मतलब ये डबल है। समझ में आया? डिफरेंट टाइप्स ऑफ द एटम्स इन द मोलिक्यूल, इसमें टिक मार्क होगा। और NH3 ये तो सिंगल एटम ही नहीं है, देखो उसमें N का एटम आ गया, NH का मोलिक्यूल आ गया, तो उसका कॉम्बिनेशन हो गया और केमिकली अमोनिया फॉर्म हो गया। नाइट्रोजन और हाइड्रोजन का केमिकल रिएक्शन होके एक कंपाउंड फॉर्म हुआ है। समझ में आया? हाँ, तो ये जो केमिस्ट्री है उसको पहले आपको अच्छी तरह से समझना होगा कि नाइट्रोजन एंड हाइड्रोजन केमिकली रिएक्ट विथ ईच अदर एंड देन फॉर्म अमोनिया, मतलब NH3. So it is a molecule and it is different type of molecule and also compound. समझ में आया? तो बिल्कुल CH4 बिल्कुल वैसा ही होगा। समझ में आया? और बचा कोई? आर्गन और न्यून, ये तो सिंगल सिंगल है तो ये एटम में आएंगे, और N2 और Cl2 ये मोलिक्यूल में आएंगे। आगे का आप कर लो। पूछ, सीधा जाके डायजेस्ट मत खोलना, थिंक ओवर इट एंड देन राइट द आन्सर. ओके. मराठीतल्या मुलांना सांगते बघा, मुलांना एकदा, की हे जे सगळं आहे की नाही हे खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला हे सिम्बॉल वगैरे यायला पाहिजे, ते माहिती असायला पाहिजे, आणि हे सिम्बॉल तुमचे 6वी-7वी मध्ये झालेले असतील, नसतील झालेले तर आता पुन्हा लर्न करा. आणि एकदा सांगते की ते हे जे काही सिंगल दिलेले आहेत बघा, त्याच्यामध्ये एची आहे म्हणजेच हेलियम, तर वाचताना हेलियमच म्हणायचं, एची म्हणायचं नाही, कारण हेलियम म्हणाल तेव्हा त्याचा सिम्बॉल एची हे तुमच्या लक्षात येईल. अर्गॉन वाचायचं म्हणजे त्याचा सिम्बॉल AR, न्यूऑन म्हणजे त्याचा सिम्बॉल Ne, आणि हे 3च्या 3 सिंगल आहेत बघा, म्हणजे ते ऍटम आहेत. समजलं? आणि त्याच्यानंतर O2, H2, N2 आणि Cl2 हे सगळे डबल आहेत किंवा कॉम्बिनेशन आहेत. इव्हन तुमचं H2O, CH4 हे पण, म्हणजेच तुमचे जेव्हा रिएक्शन केमिकली रिएक्शन होते तेव्हा तो मोलेक्यूल पण असतो आणि कंपाऊंड पण असतो. पण कंपाऊंड त्याला लगेच नाही म्हणता येणार, कारण कंपाऊंड म्हणजे केमिकली रिॲक्ट व्हावं लागतं. त्यामुळे हे Cl2 आणि O2 आणि N2 आहेत, यांना तुम्ही मोलेक्युलच म्हणायचं, आणि फक्त H2O आणि CH4 आहेत आणि NH3 आहेत, हेच तुमचे कंपाऊंड असणार आहेत. समजतंय? ओके. आता बघा पुढे. We have learned the earlier standard that the smallest particle of the most of the substance are molecules. बघा, म्हणजेच मागच्या कुठल्या तरी स्टँडर्ड मध्ये तुम्हाला हे झालेलं आहे, तर त्याचा डिटेल स्टडी असणार आहे तुमच्याकडे. The molecules of few substance contain only one atom. काही मोलेक्युल्स मध्ये की सेम तुमचा एकचा किंवा एक तुमचा ऍटम असू शकतो. मोलेक्युल्स आर फॉर्म बाय केमिकल ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ऍटम. अंडरलाईन करा त्याला, की मोलेक्युल्स कसे तयार होतात, मोलेक्युल कसे फॉर्म होतात. तर मोलेक्युल्स आर फॉर्म बाय
केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द ऍटम. समजलं सगळ्यांना? म्हणजे H2 कसा तयार झाला? H आणि H असं हायड्रोजनचे दोन ऍटम एकत्र आले, ते केमिकली कंबाईन झाले आणि त्यांच्या रिएक्शन नंतर मग त्याचा हायड्रोजनचा मोलेक्यूल फॉर्म झाला. सेम ऑक्सिजनच्या बाबतीत ऑक्सिजनचे दोन ऍटम एकत्र आले, त्यांची केमिकली रिएक्शन झाली आणि मग ऑक्सिजनचा एक मोलेक्यूल फॉर्म झाला. समजलं सगळ्यांना? हा, मग आता तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येतं का बघा एकदा. H2O याच्यामध्ये पहिलं मुख्य म्हणजे हायड्रोजनचे दोन ऍटम एकत्र आले, त्यांचा एक मोलेक्यूल तयार झाला आणि तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला आणि मग ऑक्सिजन रिॲक्ट झाल्यानंतर तो वॉटर मोलेक्यूल फॉर्म झाला. म्हणजे लक्षात आलं पाहिजे की हा पण एक वॉटर मोलेक्यूलच आहे. समजतंय? हा, म्हणजे थोडक्यात सांगायचं हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं कॉम्बिनेशन होऊन वॉटर फॉर्म झालं. पुढे बघा. From this, we understand that the smallest particle of an element taking part in chemical combination is an atom. The concept of atom is more than 2500 years old. बघा, हे केमिस्ट्री आहे, फार जुनं आहे, म्हणजे 2500 years old एवढं जुनं आहे. म्हणजे केमिस्ट्री हे शोधलं किंवा त्याचं रिसर्च जे केलं ते खूप लॉंग बॅक आहे. However, it was forgotten in the course of time. In the modern times, scientists, on the basis of the experiment, explain the nature of atom as well as in the internal structure of atom. म्हणजेच it started with the Dalton's atomic theory. आता हे जे काही ऍटम आहे, तो ऍटम कसा आहे याच्यावर खूप लोकांनी, खूप सायंटिस्ट लोकांनी रिसर्च केलाय आणि ते वन बाय वन तुम्हाला आता स्टडी करायला आहे की किती लोकांनी त्याच्यावर रिसर्च केला आणि त्यांनी काय काय, म्हणजे रिसर्च मध्ये काय काय त्यांनी स्वतःचं मत मांडलं आणि ते मग लोकांनी एक्सेप्ट केलं किंवा त्याच्यातनं ड्रॉबॅक फाइंड आउट केले आणि मग फायनली कुठेतरी ते काय आहे ऍटम हे तुम्हाला लास्ट मध्ये कळणार आहे. तर डू यू नो मध्ये तुम्हाला ऍक्च्युली कळेल. मी आता तुम्हाला सांगितलं एक लाईन की जवळजवळ 2500 वर्षापूर्वी ह्याचा शोध लागलाय. म्हणजेच थोडक्यात सांगायचं ह्याचा शोध लावण्यासाठी कोण कोण होते, तर आपल्या इंडियामधले होते बघा, इंडियन फिलॉसॉफर कनद. कधीचं आहे? 6th century BC. बघा, म्हणजे कितीतरी मागच्या गोष्टींचं आहे हे. स्टेटेड दॅट देअर इज द लिमिट टू डिवाइड मॅटर इनटू स्मॉल पार्टिकल. त्यांनी काय सांगितलं की एक हा जो काही पार्टिकल आहे तो पार्टिकल इतका स्मॉल असतो की याच्या पुढे त्याचं पुन्हा डिवायडेशन होऊच शकत नाही. असा पार्टिकल आहे तो तुमचा ऍटम असणार आहे. द इनडिव्हिजिबल, बघा इनडिव्हिजिबल मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड, particles that constitute matter were named by कनद मुनी as परमाणू. आणि त्यांनी त्याला पहिल्यांदा जेव्हा स्टार्टिंगला त्यांनी शोध लावला तेव्हा त्यांनी ऍटम बिटम असं काही त्याला नाव दिलं नाही. त्यांनी त्या पार्टिकलला नाव दिलं परमाणू. हे ऑल्सो स्टेटेड दॅट परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल. म्हणजेच थोडक्यात सांगायचं की इतका स्मॉलेस्ट पार्टिकल असणार आहे की त्याचा पुढे पुन्हा दुसरा पार्टिकल तयार होऊच शकत नाही. ओके. त्याच्यानंतर पुन्हा एक ग्रीक फिलॉसॉफर होते, त्यांनी एक स्वतःचं मत मांडलंय. काय केलंय बघा. स्टेटेड दॅट मॅटर इज मेड अप ऑफ स्मॉल पार्टिकल्स अँड दीज कॅनॉट बी डिवाइड. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर वॉज नेम बाय द डेमोक्रिटस ऍज द ऍटम. आणि त्यांनी त्या ऍटमचं मिनिंग काय सांगितलं बघा. ऍटम्स मीन्स द वन विच कॅनॉट बी कट. म्हणजे थोडक्यात सांगायचंय की अतिशय स्मॉल पार्टिकल आहे की ह्याच्या पुढे तो डिवाइड होऊच शकत नाही, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे इनडिव्हिजिबल. ओके. आता हा डाल्टन नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने काय सांगितलंय बघा की ऍटम म्हणजे काय, त्याच्या मते ऍटमचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. तर काय सांगितलं बघा. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डॉल्टन put forth in 1803 AD his celebrated atomic theory. According to this theory, matter is made up of atom and atoms are indivisible and indestructible. All atoms of an element are alike while different elements have different atoms with different mass. म्हणजे थोडक्यात सांगायचं त्याच्या सायंटिस्टच्या समोर एक चित्र दिलंय बघा की त्याच्या स्वतःच्या मते काय आहे की ऍटम म्हणजे एक गोल असा चेंडू सारखा भाग आहे
आणि त्या भागामध्ये त्याचा जो आतला भाग आहे तो पूर्णच्या पूर्ण काय आहे, पोकळ आहे. समजलं? म्हणजे इन केस तुम्ही त्याला कट करून बघितलं तर तो तुम्हाला असा दिसणार आहे. त्यांनी तेवढ्यापर्यंतच त्याची थेरी आहे किंवा तेवढ्यापर्यंतच त्यांनी त्याचं मत मांडलेलं आहे. त्याच्या पुढे त्यांनी अजून काही एक्सप्लेन केलं नाही. समजलं? म्हणजे पहिलं तुम्हाला एक्सप्लेन डाल्टन्स थेरी म्हटलं तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, एक सिंपल ती डायग्राम काढायची आहे. त्याला असं डॉटेड कर दाखवा किंवा असा त्यांनी भरीव केलाय तसा करा आणि त्याच्या पुढे काय लिहायचं फक्त की अकॉर्डिंग टू दिस थेरी मॅटर इज मेड अप ऑफ atoms and atoms आर indivisible and indestructible. समजलं? एवढंच लिहायचंय. ऑल atoms ऑफ an element आर alike while different elements have different atom with different mass. समजलं? डाल्टन्स ॲटॉमिक थेरी म्हटलं की एक डायग्राम आणि ह्या दोन लाईन एवढंच लिहायचंय तुम्हाला की तुमचं डाल्टन्स ॲटॉमिक थेरी झालं. आता सेकंड बघा काय सांगितलंय त्यांनी. हा आहे जो हे आता ट्राय दिस तुम्हाला ऍक्च्युली कट करायला सांगितले पण त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये फार तुम्हाला समजण्यासारखं एक दिलंय बघा की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की बॉल घेतलात आणि त्याला तुम्ही कट केलात तर तुम्हाला आतला भाग कसा दिसतो, म्हणजे तुमचं इमॅजिनेशन वाढू शकतं. सेकंड थिंग असं दिलंय की तुम्ही बुंदीचा लाडू सगळेच जण खात असता, तर सपोज त्याला आपण कट केला तर आतलं स्ट्रक्चर कसं दिसेल, तर ते स्ट्रक्चर जे दिसतंय ते तुम्हाला या इकडच्या डायग्राम मध्ये दाखवलंय. आणि हे मत कुणाचं आहे, तर दिस सायंटिस्ट नेम इज थॉमसन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. म्हणजेच थोडक्यात सांगायचं ही थॉमसनची थेरी आहे. समजलं? हा. मग आता या थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलंय ते बघा. Scientist J.J. Thomson demonstrated experimentally that the negatively charged particles. आता पहिलं सगळ्यात लक्षात घ्या, मी पहिल्यांदा डायग्राम एक्सप्लेन करते की त्याचंही मत आहे की ही जी काही तुमची ऍटमचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या ऍटमचं स्ट्रक्चर तुमचं बॉल सारखंच आहे, पण मात्र त्या बॉलला आपण कट केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही पार्टिकल्स दिसतील आणि ते पार्टिकल्स काय असणार आहे, तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला वॉटरमेलनचं देते बघा की वॉटरमेलन आहे त्याला आपण सपोज कट केला तर त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स दिसतात ना तुम्हाला, बिया दिसतात की नाही, तर सेम स्ट्रक्चर तसं आहे. तर मग त्या स्ट्रक्चर मध्ये त्याने काय सांगितलंय की काही पार्ट त्यांनी तुम्हाला निगेटिव्ह साईन करून दाखवला आणि काही पॉझिटिव्ह साईन करून दाखवलंय. समजतंय? म्हणजेच त्याला सांगायचं आहे की ऍटमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन पार्टिकल्स असतात. कळलं? आता परत एकदा हिंदीवाल्या मुलांसाठी सांगते कि थॉमसन नाम का एक जो साइंटिस्ट था उसने क्या बताया है कि ये जो एटम है उसका स्ट्रक्चर है बिल्कुल एक बॉल को कट करेंगे और उसका जो सरफेस दिखेगा अंदर से वैसा है, तो उसके अंदर कुछ तो है, तो वो क्या है, तो जो कुछ पार्टिकल्स है उसको उसने क्या किया है, तो मैंने आपको वाटरमेलन का एग्जांपल दिया, जो रेडिश पार्ट है उसको हम प्लस बोलेंगे और वो ब्लैकिश सीड जो रहते हैं उसको हम निगेटिव बोलेंगे, मतलब माइनस बोलेंगे। तो वैसा स्ट्रक्चर उसने बता दिया कि उसके अंदर निगेटिव चार्ज वाले इलेक्ट्रॉन्स है और पॉजिटिव चार्ज वाले प्रोटॉन्स है, मतलब दो टाइप के ये एलिमेंट्स उसमें है। तो अभी क्या है ये बताती हूँ एक्सप्लेन करके। द प्लम पुडिंग मॉडल ऑफ एटम पुट forth by Thomson in the year 1904। देखो ये कब उसने किया है, डिसाइड ये फाइंड आउट कब किया है, 1904 में। He is the first model of atomic structure. According to this, the positive charge is distributed throughout the atom and negatively charged electrons are embedded in it। मतलब ये वाटरमेलन का एग्जाम्पल आपको ध्यान में ही रखना है, तो पॉजिटिव और नेगेटिव अपने आप आपको समझ में आएगा। थॉमसन बोलेंगे तो वाटरमेलन। देन द डिस्ट्रीब्यूटेड पॉजिटिव चार्ज इज बैलेंस बाय द नेगेटिव चार्ज। ये बैलेंस कैसे हो गए, तो जितने पॉजिटिव पार्ट्स है उतने ही नेगेटिव है, मतलब जितना प्रोटॉन्स का नंबर है उतना ही इलेक्ट्रॉन्स का नंबर है, तो इक्वल चार्ज हो गया। पॉजिटिव नेगेटिव एक जैसे हो गए तो मतलब क्या हो गया, बैलेंस हो गया। समझ में आया? देयरफॉर द एटम बिकम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल। तो क्या हो गया, अब आपको इसके ऊपर क्वेश्चन आएगा कि ये एटम है वो
मराठीत सांगते बघा की अणू हा नेहमी उदासीन असतो असा तुम्हाला प्रश्न येतो आणि त्याचा आन्सर असा आहे की त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असे दोन्ही चार्ज पार्टिकल्स असतात, पण जेवढी प्रोटॉनची संख्या असते तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल झाल्यामुळे तो काय झाला, न्यूट्रल झाला. समजतं सगळ्यांना? ओके, अभी आगे देखो, हाउ इज एन एटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल ये इसका तो ये पहला वाला पार्ट था, लेकिन अभी मैं बाहर थोड़ी आती हूँ, आपको पूछती हूँ कितना समझ में आता है. बट विच सपोर्ट ही प्रूव दैट. हाँ, उसको उसका ड्रॉबैक है, मैं बताती हूँ अभी. हाँ, यहाँ तक का पार्ट समझ में आया? किसी को कुछ डाउट है? डाल्टन्स थ्योरी समझ में आई? ओके. थॉमसन्स. हाँ, ठीक है, ठीक है. अभी ये कादम्बरी का जो डाउट है वो भी मैं क्लियर कर देती हूँ. ओके. हम्म. ये जो डाल्टन है उसने क्या बताया कि ये इतना ही सिंपल, मतलब इनिशियल स्टेज में उसने खाली उतना ही बताया कि एक एटम का स्ट्रक्चर इज बॉल शेप, और वो जो बॉल है उसको हम काटेंगे तो वो अंदर से कैसे दिखेगा. तो उसमें उसने पॉजिटिव नेगेटिव ऐसा कुछ नहीं बताया था, खाली इनिशियली उसने सीधा इतना ही बताया था कि ये दिस स्ट्रक्चर इज लाइक दिस. तो वो तो शुरू शुरू में कब किया था, 1803 में, मतलब 100 साल पहले था थॉमसन के. तो शुरू शुरू में सब लोगों ने एक्सेप्ट भी किया था, लेकिन जब जब जैसा उसके ऊपर स्टडी होने लगा, दूसरे साइंटिस्ट लोगों ने वर्क किया, तो उसने ड्रॉबैक उसके फाइंड आउट किए और उनको बोल दिया कि ये आपका जो है ये एटम के स्ट्रक्चर के लिए सफिशियंट नहीं है, उसमें कुछ तो कमी है, कुछ तो एरर है, ऐसा तो बता दिया. इसलिए डाल्टन्स थ्योरी उतनी ही आपको जितनी अभी आपके बुक में दी है, तो आगे जाके डाल्टन का ये एटम से ज्यादा ताल्लुक नहीं था. ओके, समझ में आया? डाउट इज क्लियर? ओके. देन थॉमसन ने आगे जाके 100 साल के बाद उसने फिर एक ऐसा स्ट्रक्चर बता दिया कि ये एटम इज द बॉल लाइक स्ट्रक्चर, लेकिन उसमें दो पार्टिकल्स है और वो पार्टिकल्स पॉजिटिव और नेगेटिव चार्ज लेके घूमते हैं. तो आपको मैंने तो लास्ट चैप्टर में वो निगेटिवली चार्ज पार्टिकल, आपको पॉजिटिवली चार्ज पार्टिकल बताया भी था, इलेक्ट्रिक करंट कैसा फ्लो होता है. तो वही है ये, अभी आज हम डिटेल में जाने वाले हैं इसका. ओके. हाँ, तो ये अभी डू यू नो और यूज योर ब्रेन पावर, ये अभी थोड़ा आपको देखना है उसके ऊपर. हाउ विल यू थिंक अबाउट एटॉमिक मास डिस्ट्रीब्यूशन अकॉर्डिंग द थॉमसन्स मॉडल, वेदर दिस डिस्ट्रीब्यूशन इज यूनिफॉर्म और नॉन यूनिफॉर्म एज पर डाल्टन्स एटॉमिक थ्योरी. तो डाल्टन के बाद ये जो थ्योरी है ये सुपीरियर है और इसको मानना ही है, और इसमें कम एरर फाइंड आउट हुए, इसमें भी एरर मिल गए. आगे जाके कुछ लोगों ने फिर भी इसके ऊपर रिसर्च किया और एटम का स्ट्रक्चर अलग सा ही बना दिया, तो इसमें भी एरर मिल गए. तो डाल्टन से ये थ्योरी थॉमसन की थोड़ी सी इम्प्रूव थी, लेकिन आगे जाके थोड़ा सा उसमें एरर फाइंड आउट हो गए. अभी डू यू नो मध्ये में क्या बताया है देखो, plum pudding or plum cake is sweet dish prepared during Christmas. In old times, this dish was made in Western countries by adding pieces of dried fruits called as plum. These days, raisins or dates are used. मतलब ये आपको बता दिया है खाली कि ऐसा ऐसा केक बनाया, ऐसा ऐसा प्लम पुडिंग बनाया, उसमें उसमें ऐसे ड्राई फ्रूट डालेंगे तो ये स्ट्रक्चर कैसा दिखेगा आपको दिखने में. तो आप सीधा ऐसा देख लो कि ये प्लेन, पहला जो बेस बोलते हैं हम केक का, वो बन गया तो वो प्लेन रहता है. उसके ऊपर अजय डेकोरेशन करने के लिए हमने कुछ डाल दिया, तो अलग अलग टाइप का है, वो अलग अलग प्लेस पे गिरेगा, और वो जब स्ट्रक्चर हम देखेंगे तो वो कैसा दिखता है. तो बिल्कुल एटम का स्ट्रक्चर वैसा है, ये उन्हें बताना है. ओके. देन नेक्स्ट अब आ गया रुदरफोर्ड.
ये थॉमसन ने 1904 में आपको स्ट्रक्चर बताया था। कुछ साल बाद ही, मतलब 6-7 साल बाद ही उसके ऊपर स्टडी कर दिया, और स्टडी करने के बाद वो एटम का स्ट्रक्चर क्या है, कैसा है, ये परफेक्ट बताने वाले जो साइंटिस्ट है उनका नाम है रुदरफोर्ड। तो ये रुदरफोर्ड्स न्यूक्लियर मॉडल ऑफ एटम इन 1911। तो उन्होंने क्या बताया, उन्होंने बहुत अच्छा काम किया है, एटम के ऊपर बहुत वर्क किया है। रुदरफोर्ड स्टडीड the inside of atom by his celebrated scattering experiment and put forth of the nuclear model of atom in the year 1911। तो उसमें उन्होंने क्या किया है ये मैं अभी आपको बताती हूँ। तो डायग्राम में आपको पता चलेगा कि अल्फा पार्टिकल क्या है, वो स्लिट क्या है, गोल्डन फॉइल क्या है, और फ्लोरोसेंस स्क्रीन क्या है, ये सब डायग्राम देख लो। अभी मैं आपको बताती हूँ। रुदरफोर्ड took a very thin gold foil। अभी डायग्राम में हमने देखी, जो येलो कलर की प्लेट है उसको गोल्ड फॉइल बोलते हैं। उसका थिकनेस कितना है देखो, 10⁻⁴ mm, मतलब एकदम पतला। तो कितना पतला होगा ये भी आप इमेजिन कर लो। ये ओनियन के बीच में वो जो ट्रांसपेरेंट पतला पतला पार्ट रहता है ना, बिल्कुल वैसे होगा वो प्लेट, क्योंकि वो 10⁻⁴ दिया है। समझ में आया? ओके। And bombarded it with positively charged alpha particles emitted by the radioactive element। तो ये रेडियो एक्टिव एलिमेंट कहाँ है? तो ये जो अल्फा पार्टिकल है, वो जो ब्लैक वाला आपको बॉक्स दिया है उसके अंदर क्या किया है, एक रेडियो एक्टिव सब्सटेंस रखा है। तो रेडियो एक्टिव सब्सटेंस के अंदर से अल्फा बीटा गामा पार्टिकल्स रेज तो निकलते हैं, उसमें से वो अल्फा रेज जो है वो बाहर निकले, और वो कहाँ गए, तो ये जो गोल्डन कलर का प्लेट है उसके ऊपर जाके स्टक हो गए, दिखता है। और ये जो फ्लोरोसेंट स्क्रीन है वो आपको खाली ऐसा जो रेज निकलने वाले हैं उनके लिए सेफ्टी गार्ड बनाया है। समझ में आया? और जो बीच में का पार्ट है वो थोड़ा सा खुला रखा है देखो। तो जो रेडियो एक्टिव मटेरियल है उसमें से जो अल्फा पार्टिकल्स, मतलब अल्फा रेज निकल रहे हैं, वो सीधा ये फ्लोरोसेंट स्क्रीन से निकल के ये गोल्डन फॉइल के ऊपर धड़क गए। और धड़कने के बाद क्या हुआ देखो, बहुत सारे हैं, जैसे आए वैसे के वैसे ये गोल्डन प्लेट से निकल भी गए, वो स्टक हो, निकल के स्टिक हो गए देखो फ्लोरोसेंट स्क्रीन को। लेकिन कुछ कुछ है वो थोड़ा सा बेंड हो गए, मतलब वो थोड़ा सा सीधा ना जाते, वो थोड़ा सा क्रॉस गए। और कुछ है वो रिटर्न भी आ गए देखो। तो डायग्राम अच्छी तरह से पहले देख लो। आता मराठीवाल्यांसाठी सांगते बघा, की काय केलंय, रुदरफोर्ड नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलंय की ऍटम काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे। तर त्यासाठी त्याने एक्सपेरिमेंटला काय काय केलंय बघा, की एक रेडिओ ऍक्टिव्ह मूलद्रव्य घेतलंय, एलिमेंट घेतलंय, त्याच्यामधनं जे अल्फारेज बाहेर आले ते अल्फारेज त्यांनी काय केलेत, एका गोल्डन प्लेटवर, एका गोल्डनच्या पत्र्यावर सोडलेत। तिथून सोडल्यानंतर काय झालंय, त्या पत्र्याला पार करून ते रेज फ्लोरोसंट स्क्रीनवर जाऊन आपटलेत। पण सगळेच्या सगळे नाही, तर काय केलंय, काही आहेत ते सरळ गेलेत, काही आहेत ते क्रॉस गेलेत, आणि काही रेज आहेत ते बॅक आलेत बघा, मागे फिरलेत बघा। हा, म्हणजेच त्यांना सांगायचं काय आहे, त्या एक्सपेरिमेंट मधनं त्याला सांगायचं आहे की जो ऍटमचं स्ट्रक्चर आहे तो पोकळ नाहीये। समजलं? काही भागच त्याचा पोकळ आहे की ज्याच्यातनं ते रेज आले तसे तर तसे पास झाले, काहींना तुम्हाला पास करता आलं नाही, म्हणजे तिथे तो सॉलिड पार्ट असणार आहे, आणि सॉलिड पार्ट तो रे पास करू शकला नाही, म्हणून तो जसा आला तसा परत फिरलाय। ओके। आणि काही आहेत ते थोडेसे क्रॉस, म्हणजे थोडस फोर्स लावून ते थोडेसे आरपार झाले। थोडक्यात सांगायचं आहे की रुदरफोर्डने सांगितलं की जो ऍटमचा स्ट्रक्चर आहे तो होलो पार्ट नाहीये, तर तो काय आहे, तुमचा असा एक भरीव गोळा आहे, आणि त्या भरीव गोळ्यामध्ये जो पार्ट तुमचा होलो आहे त्याच्यातनं तुमचे रेस पास झाले, पण बाकीच्या मधनं मात्र तुमचे रेस पास होत नाही। समजलं सगळ्यांना? आता पुन्हा नुसतं रीड करून सांगते बघा। रुदरफोर्ड took a very thin gold foil which thickness is 10⁻⁴ mm
and bombarded it with positively charged alpha particles emitted by the radioactive element. He observed the path of the alpha particle by means of the fluorescent screen. आता हे फ्लोरोसन्स स्क्रीन कशासाठी, तर ते चमकलं पाहिजे तेव्हा तुम्हाला समजणार आहे ना, कारण एक्सपेरिमेंट करताना ते परत फिरलेत का पास झालेत हे समजण्यासाठी तिथे लाईट तर आलं पाहिजे, रिफ्लेक्शन तर दिसलं पाहिजे, तेवढ्यासाठी ती फ्लोरोसन्स स्क्रीन घेतली around the gold foil. It was expected that the alpha particles would get reflected from the gold foil if the positively charged mass were evenly distributed inside the atom. समजलं? जे मी एक्सप्लेन केलं ते काय होतं? ओके. Unexpectedly, most of the alpha particles went straight and small number of alpha particles get deflected from the original path through the small angle of the steel, and a still small number of the alpha particles get deflected to the larger angle, and surprisingly one alpha particle out of the 20,000 bounce back in the direction opposite to the original path. समझ में आया? पूरा का पूरा स्ट्रक्चर और डायग्राम मैंने बिल्कुल आपको ये अच्छी तरह से समजा दिया है. बाकीच्यांना समजलं का? मराठीवाल्यांसाठी सांगते. डायग्राम मध्ये काय सांगितलंय बघा, की रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे किरणोत्सारी मूलद्रव्य असतात. त्यातलं एक पार्टिकल घेतलं, म्हणजे एक एलिमेंट घेतला, त्याचं थोडं हे बॉक्स मध्ये ठेवलं आणि त्याच्यातनं जे काही रेज पास होतात त्यातले अल्फा पार्टिकल्स आहेत ते जाऊन त्या प्लेटवर आदळले. आदळल्यानंतरचा सीन काय आहे बघा, की काही आहेत ते सरळ जसे आले तसेच्या तसे त्या प्लेटमधून पण पास झाले, काही आहेत ते थोडेसे वेडेवाकडे गेले आणि काही आहेत ते परत फिरले. याचा अर्थ त्यांनी काय केलं, की ऍटमचं स्ट्रक्चर हा एक भरीव गोळा आहे आणि जो पार्ट त्याच्यामध्ये होलो आहे, रिकामा आहे किंवा पोकळ आहे, त्याच्यातूनच फक्त अल्फा रेज सरळ गेलेत, बाकीकडे ते सरळ जाऊ शकले नाहीत. समजलं? ओके. पुढे बघा. आता रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतरचं आहे तुमचं द लार्ज नंबर ऑफ द अल्फा पार्टिकल्स दॅट वेंट स्ट्रेट थ्रू द फॉइल इंडिकेट्स दॅट देअर वॉज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. समजलं? की जे सरळ गेले त्यांच्यामध्ये तुम्हाला काहीही अडसर नव्हती म्हणून ते सरळ गेले. इट मीन्स दॅट देअर मस्ट बी मेनली अन एम्प्टी स्पेस इनसाइड द ऍटम इन द सॉलिड गोल्ड फॉइल. कळलं सगळ्यांना? की जिथे एम्प्टी होतं, रिकामं होतं, त्यामुळे रे जसेच्या तसे पास झाले. The small number of alpha particles that get deflected through a small or big angle must have faced an obstacle in their path. जे बेंड झालेत किंवा जे पास होऊ शकले नाहीत याचा अर्थ त्यांना त्यांच्या मार्गामध्ये कुठेतरी काहीतरी अडथळा आला. म्हणजेच थोडक्यात सांगायचंय तिथे काहीतरी त्यांच्यामध्ये ऑब्स्टॅकल होतं. इट मीन्स that the positively charged and heavy part causing obstruction would be in the center of the atom. बघा, म्हणजे त्यांनी त्यातनं फाइंड आउट केलं की हे कुठे असणार आहे, की पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत आणि जो हेवी पार्ट आहे काय सांगितलंय, कॉझिंग द ऑब्स्ट्रक्शन वुड बी इन द सेंटर ऑफ द ऍटम, म्हणजे सेंटर मध्ये असणार आहे. फ्रॉम दिस रुदरफोर्ड पुट फोर्थ ऑफ द न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम ऍज फॉलोज. आणि मग त्यांनी काय स्ट्रक्चर आहे ते सांगितलं बघा. ऍटम नेहमी तुम्हाला दाखवताना असा राऊंड शेप मध्ये सर्कल मध्येच दाखवला जातो. समजलं? आणि त्याच्यामध्ये रेडिश जो पार्ट दाखवलाय तो त्याचा सेंटर पार्ट झाला. कळतंय? हा. आणि थोडक्यात आता तुम्हाला जी डायग्राम सांगितली होती त्या डायग्राम मधला तुमचा हा फ्लोरोसन्स स्क्रीन मधला भाग आहे तो तुम्हाला इथे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. की अल्फा रेज आल्यानंतर काय झालं, तर सेंटर मध्ये मात्र ते पार्क करू शकले नाही. बाकीच्या दोन म्हणजे त्याचा सेंटर सोडूनचा पार्ट आहे तिथून ते रेज पास झाले, म्हणजे सेंटर सोडलं तर बाकीचा भाग त्याचा काय आहे, ऑब्स्टॅकल काही नाही. म्हणजे जे काही आहे ते कुठे असणार आहे, सेंटरला असणार आहे. त्यामुळे सेंटर मधले जे रेज आले होते ते जसे आले तसे रिफ्लेक्ट झाले, टर्न झाले आणि बॅक परत जसेच्या तसे ते गेले. कळलं सगळ्यांना डायग्राम? म्हणजेच आता तुम्हाला रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल विचारलं तर ही डायग्राम काढायची आहे. समजलं सगळ्यांना? हा. आता पुढे बघा.
त्याच्यात त्यांनी एक त्याचे हे यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये त्यांनी दिलंय बघा. विच डिस्कवरी डिड पॉइंट आउट दॅट अन ॲटम हॅज इंटरनल स्ट्रक्चर. हे सगळं तुम्हाला थोडस स्टडी करायचं असतं का, तर तुम्हाला ह्याच्यातनं थोडस एक्स्ट्रा नॉलेज मिळतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॉलिड ॲटम इन डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी अँड थॉमसन्स ॲटॉमिक थेअरी, and explain the difference between the distribution of positive charge in Thomson's atomic model and Rutherford's atomic model. What is the point difference between the place of the electron in the atomic models of the Thomson's and Rutherford? And what is the thing which is present in the Rutherford's atomic model and not present in Dalton's and Thomson's atomic model? हे थोडक्यात काय सांगितलं की तुम्ही जे काय आता 3 सायंटिस्टचं जो म्हणजे ऍटम बद्दलचं मत त्यांचं तुम्ही शिकलात, की डाल्टनचं मत काय होतं की ऍटम म्हणजे एक सिंपल गोल आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पार्टिकल नाहीये. थॉम्सनने काय सांगितलं की ऍटम असं स्ट्रक्चर आहे की तो त्याच्यामध्ये काहीतरी आतमध्ये पार्टिकल्स आहेत आणि ते पार्टिकल्स आहेत त्याला त्यांनी सिम्बॉल दिले की प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. पण मात्र त्या सगळ्यांवर पुढे जाऊन रुदरफर्ड नावाच्या सायंटिस्टने काय केलं की त्याने एक एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून दाखवलं की ऍटमचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याच्यावर मग त्यांनी त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं स्ट्रक्चर म्हणजे पब्लिक समोर पब्लिश केलं आणि मग त्याने प्रूव्ह करून दाखवलं की अशा अशा प्रकारे एक्सपेरिमेंटला रिस्पॉन्स मिळाला आणि मग त्यांनी शेवटी फायनली ठरवून घेतलं की ऍटमचं स्ट्रक्चर असं असणार आहे. समजलं? थोडक्यात काय आहे की पॉझिटिव्हली चार्ज आहेत ते फक्त ऍटमच्या सेंटरमध्ये आहेत किंवा न्यूक्लियस मध्ये आहेत आणि जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत ते काय आहेत त्याच्या अवतीभोवती आहेत. बघा तुम्हाला ते दुसरे गोल गोल दाखवले दिसतंय त्याला निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स म्हणायचं. आणि तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल इज कॉल्ड एज प्रोटॉन्स एंड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इज कॉल्ड एज इलेक्ट्रॉन्स. कुछ समझ में आया? डाउट है? An established law of physics, an electrically charged body is revolving in the circular orbit. ये जो ब्लू वाला पार्ट दिया है ना आपको राउंड शेप में इलेक्ट्रॉन्स है वो रोटेट हो रहे हैं. समझ में आया? हाँ देखो, according to this law the atom described in Rutherford's model turn out to be unstable. In reality, however, all atoms except radioactive atom are stable. This shortcoming Rutherford's atomic model was removed by the atomic model put forth by Niels Bohr in the year 1930. अभी ये जो स्ट्रक्चर देखो, रुदरफोर्ड ने क्या क्या बताया कि एटम ये ऐसा पार्ट है कि उसके सेंटर में न्यूक्लियस में कुछ तो ऑब्स्टेकल है और उसके जो सेंटर पार्ट है उसमें प्रोटॉन्स है और उसके आउटर ऑर्बिट में जो पार्टिकल्स है उसको इलेक्ट्रॉन्स बोलते हैं, वो रोटेट हो रहे हैं, ये सब तो बता दिया है. लेकिन उसके ऊपर भी ऑब्जेक्शन था किसका? ये बोर करके जो साइंटिस्ट था उसने स्टडी किया. देखो 2 years आफ्टर ये क्या किया था उसने, कब किया था 1911 में और बोर ने कब किया था 1913 में. तो उसने जो एरर फाइंड आउट किए और उसको उसका खुद का अपना जो स्ट्रक्चर बताया वो क्या है, उसको बोलते हैं बोर स्टेबल ऑर्बिट एटॉमिक मॉडल. इन द ईयर 1913 Danish scientist Niels Bohr explained the stability of an atom by putting forth stable orbit atomic model. The important postulate of Bohr's atomic model as follows. उसने क्या क्या बताया वो एकदम स्टेप बाय स्टेप और सिस्टमेटिक उसने बता दिया है. क्या किया है? फर्स्ट वन इज the electrons revolving around the atomic nucleus lies in the concentric circular orbit at certain distance from the nucleus. उसने क्या बताया कि ये रुदरफोर्ड ने जो स्ट्रक्चर दिया है वो ठीक है, लेकिन उसमें जो इलेक्ट्रॉन्स है वो क्या कर रहे हैं? आउटर ऑर्बिट में रिवॉल्व हो रहे हैं. मतलब मालूम है आपको, रोटेट होना, घूमना, उसको बोलते हैं रिवॉल्व होना. समझ में आया? हाँ.
सेकेंड क्या बताया, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कांस्टेंट व्हाइल इट इज इन अ पर्टिकुलर ऑर्बिट। मतलब जो एक पर्टिकुलर ऑर्बिट दिया रहता है, जो अपने अपना ये क्या बोलेंगे, सोलर सिस्टम में आपका जो ऑर्बिट रहता है ना, सब जो सूर्य सोलर सिस्टम में बहुत सारे प्लैनेट्स है, वो कैसे अपने अपने ऑर्बिट में घूमते हैं, तो बिल्कुल इलेक्ट्रॉन्स भी अपने अपने ऑर्बिट में अपने अपने जगह पे रहते हैं। समझ में आया? हाँ, तो वो घूमते समय क्या करते हैं, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट रहती है व्हाइल इट इज इन द पर्टिक्युलर ऑर्बिट। म्हणजे त्यांच्या त्यांच्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये असताना त्यांची एनर्जी कशी असते, एकदम फिक्स असते। आता मराठीवाल्या मुलांसाठी परत एकदा सांगते बघा, की रुदरफर्डचं जे काही मत आहे ऍटमच्या स्ट्रक्चर बद्दल, तर त्याच्यावर थोडंसं ऑब्जेक्शन कोणी घेतलंय, बोर्सने, आणि तेच त्यांचं स्ट्रक्चर थोडंसं मॉडिफाय करून त्यांनी पुढे मांडलंय, की रुदरफर्डने जे काही स्ट्रक्चर सांगितलंय त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी फक्त काय सांगितलं, की सेंटर पार्ट मध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, जे प्रोटॉन्स आहेत, त्यांच्या भोवती इलेक्ट्रॉन्स नावाचा जो काही एक पार्टिकल आहे, तो एक त्याच्या स्पेसिफिक ऑर्बिट मध्ये फिरत असतो, आणि फिरत असताना त्यांच्याकडे एक एनर्जी असते, ती त्यांच्या त्यांच्या त्या ऑर्बिटला एक स्पेसिफिक एनर्जी असते आणि ती कॉन्स्टंट असते। समजलं? तीसरं काय सांगितलंय, वेन एन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एन इनर ऑर्बिट टू द आउटर ऑर्बिट। अभी आगे जाके आपको ये भी मिलेगा, मालूम होगा कि अभी देखो ये एटम का स्ट्रक्चर दिया है, उसमें सेंटर में न्यूक्लियस बताया है, मतलब उसमें प्रोटॉन्स है, और उसके ये राउंड उसके सामने जो ब्लू डॉट डॉट दिखा है, वो फर्स्ट ऑर्बिट है। वो फर्स्ट ऑर्बिट में ऐसे इलेक्ट्रॉन्स घूमते हैं, और लास्ट में वो जो डॉटेड सर्कल दिया है, वैसा ही दूसरा ऑर्बिट रहेगा, उसके बाद तीसरा ऑर्बिट रहेगा। यही लेसन में हम पढ़ने वाले हैं। तो ऐसा ऑर्बिट का स्ट्रक्चर रहता है। हाँ, तो एक ऑर्बिट छोड़ के दूसरे में जा सकते हैं, लेकिन क्या करते हैं, उनके एनर्जी में थोड़ा सा डिफरेंस आ जाता है, वही हो बता रहे हैं। वेन एन एटम जम्प्स फ्रॉम एन इनर ऑर्बिट, अंदर से बाहर वाले ऑर्बिट में, तो मतलब फर्स्ट ऑर्बिट से सेकंड ऑर्बिट में जाने के लिए क्या हुआ, when an electron jumps from an inner orbit to the outer orbit, it absorbs energy equal to the difference of its energy level। समझ में आया? ये एनर्जी एब्सॉर्ब करते हैं। when it jumps from an outer orbit to the inner orbit, it emits energy equal to the difference of its energy level। तो सीधा आपको ध्यान में रखना है, अंदर से बाहर जाएंगे तो एनर्जी एब्सॉर्ब करते हैं, और बाहर से अंदर आएंगे तो क्या करते हैं, एनर्जी इमिट्स करते हैं। सिंपल लाइन में ध्यान में रखना है, और आंसर लिखते समय ये बराबर अपना साइंटिफिक लैंग्वेज यूज करना है। समझ में आया? लेकिन कुछ कुछ चीजें अपना सिंपल वर्ड में ध्यान में रखेंगे तो इजी हो जाता है, और लिखते समय ये अपना सेम वर्ड यूज करना है। ओके, अभी आगे जाके देखेंगे हम atomic structure। An atom is formed from the nucleus and the extranuclear part। This contains three types of the सब एटॉमिक पार्टिकल्स। अभी मैंने आपको यहाँ तक ये पढ़ाया है कि जो अंदर वाले पार्टिकल्स है उसको सेंटर में जो है प्रोटॉन्स बोलते हैं, और उसके बाजू में घूम रहे हैं उनको इलेक्ट्रॉन्स बोलते हैं। तो अभी आप एक नया पार्टिकल पढ़ने वाले हैं, उसका नाम है न्यूट्रॉन्स, और ये अभी आपको समझ में आएगा। देखो, न्यूक्लियस, अभी न्यूक्लियस मतलब क्या, ये सेंटर वाला रेड पार्ट है। समझ में आया सबको? हाँ, तो रेड पार्ट को हम न्यूक्लियस बोलेंगे। द एटॉमिक न्यूक्लियस इज पॉजिटिवली चार्ज, ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ एन एटम इज कॉन्सेंट्रेटेड इन द न्यूक्लियस। आपको ये तो पता है न्यूक्लियस क्या है, सबसे इंपॉर्टेंट रहता है। तो ज्यादा से ज्यादा जो एटम का पार्ट है वो कहाँ कॉन्सेंट्रेट होता है, न्यूक्लियस में। समझ में आया? The nucleus contains two types of subatomic particles together called as nucleons। मतलब क्या, न्यूक्लियस में दो पार्ट रहते हैं, एक दो पार्टिकल्स रहते हैं,
फर्स्ट है प्रोटॉन्स एंड सेकेंड है न्यूक्लियॉन्स। तो ये जो न्यूट्रॉन्स है, न्यूट्रॉन्स और प्रोटॉन्स को दोनों मिलके एक वर्ड दिया है न्यूक्लियॉन। तो शॉर्ट फॉर्म में आप लिख सकते हैं P+N। P स्टैंड फॉर प्रोटॉन्स एंड N स्टैंड फॉर न्यूट्रॉन्स। समझ में आया? आता मराठीवाल्या मुलांना परत एकदा सांगते की आता तुम्ही जे काही ऍटॉमिक स्ट्रक्चर बघितलंच, हेच स्ट्रक्चर तुमचं परमनंट असणार आहे, समजतंय? आता त्या स्ट्रक्चरवर त्यांनी डिटेल तुम्हाला त्या ऍटॉमिक स्ट्रक्चरची एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। आणि त्यांनी काय सांगितलंय बघा, की ऍटम काय आहे? ऍटम मध्ये तुमचा सेंटर पार्ट आहे त्याला न्यूक्लियस म्हणतात, आणि न्यूक्लियसनी जास्तीत जास्त भाग घेतलेला असतो। ऍटम्स मधला जास्तीत जास्त भाग हा न्यूक्लियसनी कव्हर केलेला असतो। आणि त्या ह्याच्यामध्ये ऍटम मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 3 पार्टिकल्स आहेत। मग आता त्या 3 पार्टिकल मधलं न्यूक्लियस मध्ये काय आहे ते त्यांनी सांगितले बघा, की न्यूक्लियस हा जास्तीत जास्त मोठा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आहेत, आणि ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही असे न्यूट्रॉन्स आहेत। आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांना एकत्र केल्यानंतर जो काही त्यांचा तयार होणारा जो पार्ट आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? न्यूक्लिऑन। म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, न्यूक्लिऑन इज इक्वल टू P+N। प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर द 2 टाइप्स ऑफ द न्यूक्लिऑन्स। क्लिअर झालं सगळ्यांना? हा, आता प्रोटॉन काय आहेत बघा। प्रोटॉन इज द पॉझिटिव्हली चार्ज सब atomic particle in the atomic nucleus. The positive charge on the nucleus is due to the proton, that is, a proton is represented by the symbol P, and each proton carries a positive charge of 1 electron. 1 E म्हणजे काय? 1 इलेक्ट्रॉन। आता काय सांगितलं बघा, 1 इलेक्ट्रॉन बरोबर काय त्यांनी दिलंय व्हॅल्यू? 1.6 इंटू 10⁻19। ये माइनस सिंबल है ना, ये बहुत इंपॉर्टेंट है। अगर आप 1.6 इंटू 10⁻19 करेंगे तो बहुत बड़ी अमाउंट होगी, मतलब बड़ा होगा वो। समझ में आया? हाँ, तो ये -19 कूलोम, ये आपको ध्यान में ही रखना है। समझ में आया? तो प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन्स इक्वल होते हैं, लेकिन ये इलेक्ट्रॉन्स जो है जो कितना है? 1.6 इंटू 10⁻19 C। कूलोम मतलब C। When total positive charge on the nucleus is expressed in unit E, मतलब क्या? P stand for protons and E stand for electrons. Its magnitude is equal to the number of the protons in nucleus. The number of protons in the nucleus is an atom. The atom is the atomic number of that element and is denoted by the Z. अभी आगे जाके आपको पता चलेगा कि ये Z क्या होता है। समझ में आया? तो अभी तक तो हमने क्या किया, ये एटम के अंदर न्यूट्रॉन्स और प्रोटॉन्स ये न्यूक्लियस में रहते हैं, और आउटर ऑर्बिट में इलेक्ट्रॉन्स घूमते रहते हैं। और सेकंड क्या मैंने बताया, जितने प्रोटॉन्स रहते हैं उतने ही इलेक्ट्रॉन्स रहते हैं। मैं न्यूट्रॉन के बारे में कुछ नहीं बताया। समझ में आया? तो ये Z कैसे बनता है, तो ये Z आपको, Z is the mass of the one proton is approximately 1 U, मतलब 1 डाल्टन। अभी ये डाल्टन मतलब यूनिट है, नहीं तो आपको ये डाल्टन ये वैसी साइंटिस्ट की नेम से ही है, लेकिन ये यूनिट है। समझ में आया? इज डिनोटेड बाय Z and it is the mass of the one proton. मी थोडक्यात सांगायचं आहे, हा झाला त्याचा ऍटॉमिक नंबर। पुढे जाऊन तुम्हाला असणार आहे की ऍटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय Z, आणि मग तो Z काय आहे, तर प्रोटॉनचा मास असतो, म्हणजे थोडक्यात वजन असतं। 1U म्हणजे 1 डाल्टन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻27 kg। बघा आता हे किती आहे, म्हणजे 1.66 दिले, म्हणजे थोडक्यात सांगायचंय 6 तुमचा कंटिन्यू राहणार आहे, मग त्याला 1.6 म्हटलं तरी चालतं। द मास ऑफ द 1 हायड्रोजन ॲटॉम इज ऑल्सो अप्रॉक्सिमेटली 1U, म्हणजेच 1 डाल्टन। समजतंय? आता हायड्रोजन का घेतलं, तर आपल्या ह्या सगळ्या इलेमेंटच्या थेरी मधला हायड्रोजन हा एकदम लाईट वेट आहे, सगळ्यात हलका, त्यामुळे तो नेहमी आपल्या इलेमेंट मध्ये पहिल्या नंबरला असतो। आणि मग त्याचाच नंबर त्यांनी काय केलं, एक युनिट म्हणून वापरायचं ठरवलं, आणि मग पुढे तो हायड्रोजनच युनिट म्हणून ते यूज करायला लागले।
त्यामुळे हायड्रोजनचं जे काही वजन आहे किंवा त्याचं जे काही मास आहे तेच आपण 1 युनिट म्हणून यूज करत असतो. ओके, तर मला असं वाटतं आता आपण इथे थांबूया, कारण हे पुन्हा मला रिपीट थोडंसं करावं लागेलच, कारण तुम्ही एकदम समजणार नाही तुम्हाला. तर आज काय करायचं आहे, तुम्ही आज घरी गेल्यानंतर पहिल्यांदा ह्याला सगळ्यांना 2दा 3दा वाचा. तेव्हा तुम्हाला जाऊन काय होणार आहे, थोडंसं समजणार आहे. आणि मग तुम्हाला ही थेअरी काय आहे, बोर्सचं ॲटॉमिक ऑर्बिट काय आहे, आणि हे बघा पेज नंबर 31 वर तुम्हाला एक स्टेप म्हणजे मॉडेल दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं, मी तुम्हाला जे आता ऑर्बिट म्हणाले की नाही, सेंटर पासून पुढचं पुढचं, की सेंटर म्हणजे तुमचा प्लस साइन वाला न्यूक्लियस झाला. त्याच्या पुढचा पहिला जो इनर शेल म्हटलंय त्याला के शेल नाव दिलेलं आहे. सेकंड शेल आहे त्याला एल शेल नाव दिलंय. थर्ड जे शेल आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं ह्या ऑर्बिट आहेत. आणि त्या ऑर्बिट स्टेप बाय स्टेप कशा वाढत गेल्यात, आणि मग ते पार्टिकल्स जे आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इनर टू आउटर आणि आउटर टू इनर कैसे जम्प होतात, ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सगळं मिळेल, सगळे समजेल. पण त्याआधी तुम्ही स्वतः कमीत कमी 2-3 वेळेला ते वाचलं पाहिजे. इतक्या सहजासहजी आणि लगेच ते तुम्हाला लक्षात येणार नाही. समजलं सगळ्यांना? त्यामुळे काय करायचं आहे, पहिल्यांदा सगळ्यांनी हा लेसन वाचायचा आहे. हा 2-3 वेळा, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला सगळ्यांना खूप छानपैकी हा लेसन समजेल. ओके, आता होमवर्क मी सांगेनच तुम्हाला, तो टेबल कम्प्लीट करायचा आहे तो. ओके, चलो, बाय बाय. होमवर्क सगळ्यांनी कम्प्लीट करायचा आहे. बाय बाय बाय. ओके, बाय बाय. बाय बाय. बाय बाय बाय.